नमस्कार, मी ज्योतिषी आभा करंदीकर. आज लाईव्ह आली. मागच्या वेळेपासून पण एकदा 2 वेळेला लाईव्ह आलो होतो. ज्योतिषी म्हणून पत्रिका बघत असताना जे जे प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्या सगळ्याचा अनुषंगाने आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कसा वापर करायचा, काय विचार करायचा याबद्दलचा आपला सगळा हा अभ्यास चालू आहे. थोडेसे काही मी ज्या इतरांशी चर्चा करते त्यातल्या काही गोष्टी तुमच्याशी मी शेअर करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात आपल्या घरामध्ये घडताना दिसतात. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मी आज घेऊन आले की वडील आणि मुलगा यांच्यामधला संवाद. खूप घरांमध्ये आपल्याला असं दिसतं की वडील आणि मुलामध्ये संवाद नाही आहे, मुलगा वडिलांना जास्त काही सांगत नाही किंवा वडीलही मुलाला काही विचारत नाही, अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडताना दिसतात. हा विषय घेण्याचं कारण असं की एक सद्गृहस्थ अतिशय प्रोफेशनली आणि याच्यानी खूप मान असलेली मोठी व्यक्ती अशांनी संपर्क केला पत्रिका दाखवण्यासाठी आणि तिथून आमचं हा चर्चा सुरू झाली. त्यांनी त्यांची पत्रिका आणि त्यांच्या मुलाची पत्रिका दाखवली आणि ही पत्रिका दाखवल्यानंतर त्यांचा प्रश्न जो होता तो प्रश्न मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांच्या घरातला आहे आणि ह्या प्रश्नाबद्दल आपण बोललं पाहिजे. त्यांचा मुलगा आत्ता बाहेरगावी शिकत आहे आणि दोघांच्यामध्ये फार काही छान आहे असं नाही आहे. गेले 8-10 दिवस तो वडिलांशी एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे वडिलांना खूप वाईट वाटत होतं की काय नक्की आहे, हा असा बोलत का नाही आहे, हा अतिशहाणा झाला आहे, सगळं ह्याला समजतं, आम्हाला किती त्रास होतो वगैरे वगैरे. ते इतके पोट तिडकीने बोलत होते ना की त्यांना खूप म्हणजे त्यांचं प्रेशर आलेलं किंवा दुःख हे त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं. मुलाची पत्रिका पाहिली पण मुलाच्या पत्रिकेमध्ये असं काही दिसलं नाही की हा मुलगा खूप बेजबाबदार असेल, आईवडिलांच्या बाबतीमध्ये खूप असं बेफिकिरीने वागत असेल, कुठे काही चुकीचं करत असेल, असं काही दिसलं नाही. म्हणून जरा खोलात जाण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांना अजून एक गोष्ट म्हटली की तुमच्याशी मी बोलतेच आहे पण नंतर मला त्याच्याशी स्वतःशी हे बोलायचं आहे, ह्या विषयाचं एक जनरल आपण बोलूया असं म्हणून मी त्यांना सांगितलं. दोघांशी जेव्हा मी वैयक्तिक चर्चा केली तेव्हा मला खूप गोष्टी अशा दिसून आल्या की ह्या मुलांच्या बाबतीमध्ये वडील म्हणून एक वेगळ्या अँगलने आपण बघत असतो आणि वडिलांना वेगळं मुलांना वेगळं स्वातंत्र्य हवं असतं. अतिशय व्यवस्थित शिक्षण घेतलेला मुलगा आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला मुलगा, अत्यंत जबाबदार मुलगा, पण तो काय करतोय, तो मला इथे बसून मला इथे त्याचे प्रश्न विचारत नाहीये ह्याचं दुःख, याचं सल वडिलांना होतं की त्यांनी मला तिथे काय खर्च होतोय, तिथे तू कसा वागतोयस, तिथे कोणाला भेटतोयस, काय करतोयस, या प्रत्येक गोष्ट त्यांनी मला इथे सांगितली पाहिजे अशी अपेक्षा वडिलांना होती. वडील इथून इन्स्ट्रक्शन देत होते की तू असं कर, ह्या रस्त्याने जा, त्या रस्त्याने जा, इतक्या वाजतानी किंवा हे कर ते कर, असं सगळं चालू होतं. आणि मग शेवटी मुलगा म्हणाला की मला खूप इरिटेट व्हायला लागलेलं आहे, मला काही समजतंय की नाही, मला माझी काही बुद्धी आहे की नाही, मला काही कळतंय की नाही, मी काय आता लहान राहिलोय का की त्यांनी मला सांगावं आणि मी तसं तसं करावं, मला माझ्या पद्धतीने जगू द्या ना, असा त्या मुलाचा एक सूर होता. आणि वडिलांचा सूर होता की अरे मी खूप अनुभवलेला आहे, लोक कशी वागतात, आपल्याला किती अडचणी येऊ शकतात, आपण काय करायला पाहिजे, म्हणून मी तुला आधी अलर्ट करतोय, तिथे तुझं नुकसान होऊ नये, तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशासाठी मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण हे वडिलांना धड शब्दात किंवा धड भाषेत चांगल्या योग्य पद्धतीने टोनमध्ये सांगता येत नव्हतं. कारण कितीही नाही म्हटलं तरी नैसर्गिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुषाच्यामध्ये फरक आहे. स्त्रियांच्या आवाजामध्ये माधुर्य आहे, कोमलता आहे, थोडंसं समजुतीचा सूर असतो, सहनशक्ती तिच्याकडे जास्त आहे. पुरुषांमध्ये थोडासा भाषेमध्ये आवाजामध्ये कडकपणा आहे. हे सगळं नैसर्गिक असतं
आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऐकणाऱ्याला मात्र ते सगळं कठोर वाटतं. कारण ना त्यांना आईसारखं करशील का रे बाळा असं बोलता येत नाही. आणि वडील म्हणत हे कर अशी ऑर्डर द्यायची सवय झालेली असते. लहानपणापासून वडील ऑफिसला जात असल्यामुळे आईशी जास्त त्यांचा जवळीक असते मुलांची. त्यामुळे मुलांना आई जवळची वाटते. किंवा नाही म्हटलं तरी दुसऱ्या म्हणजे स्त्री आणि पुरुष या विचार करता मुलं आईकडे अट्रॅक्ट होतात आणि मुली वडिलांकडे अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट याचा अर्थ त्यांच्याशी संवाद साधू शकतात, कारण दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती आहेत म्हणून. तर ह्या सगळ्याचा विचार आपण केल्यानंतर असं लक्षात येतं की वडील जे आहेत ते कठोर भाषेत बोलत होते. ते एका लाईनीत एका ओळीत असं इन्स्ट्रक्शन देत होते आणि विस्तृत स्वरूपात मुलाला काही सांगत नव्हते. त्यामागचा त्यांचा विचार काय आहे, त्यामागे त्यांचं सांगण्याची पद्धत काय आहे, हे काही केल्या त्या मुलापर्यंत पोचत नव्हतं. आणि मुलगा सुद्धा ते ऐकून घ्यायच्या स्थितीत नव्हता. त्याला असं वाटत होतं की का मला सारखे सांगतायत, काय विषय आहे एवढा मोठा की प्रत्येक गोष्ट यांनी मला सांगितली पाहिजे आणि मी ऐकली पाहिजे. हुकुमशाही आहे असा शब्द सुद्धा त्या मुलांनी वापरला. ही हुकुमशाही नव्हती, हे प्रेम होतं. पण ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत किंवा ही जरा चुकत होती. आणि तीच कशी सुधारता येईल का, किंवा आपल्या घरामध्ये आपण आपलं मुलाच्यात आणि वडिलांच्यातलं जे नातं आहे, जे लांबलेलं आहे, ते जवळ आणण्यासाठी आपण काही करू शकतो का, हा या आजचा मुख्य विषय आहे असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये मुलाला समजावताना वडिलांना खूप खालच्या म्हणजे त्याच्या वयाला येणं अपेक्षित आहे. पण आजकाल असं म्हटलं ना की मुलांच्या बरोबर पार्टीला जाणं, मुलांच्या बरोबरीने हे करणं, ह्याला वडील म्हणतात की बरोबरचं आहे असं म्हणतात. पण तसं नाही, वैचारिकदृष्ट्या त्यांच्याबरोबर येणं आवश्यक आहे. मी मुलाला फ्रीडम दिलाय ना, तुला हवं तसे कपडे घे, तुला हवं तसं मित्रांच्या बरोबर बोल. पण तेच मित्र घरी आल्यानंतर बोलताना अरे कसे बोलत होते असं आपला एक टोन असतो. आणि त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या त्या स्त्रीचा गोंधळ होतो. म्हणून वडिलांनी असं म्हणताना अरे माझ्या वेळेला मी सगळं असं करत होतं, तू तो बिंदास कर, तू माझा मुलगा आहेस. कारण खाण तशी माती, आपण जसे आहोत ना तशीच आपली मुलं असणार आहेत. आपण जर द्वाड होतो तर आपली मुलंही द्वाड असणार आहेत. हे स्वीकारायला पाहिजे पहिल्यांदा वडिलांनी. वडील जेव्हा मित्रांच्यात असतात ना, मुलांच्या बरोबर असतात ना, सगळी फॅमिली एकत्र आहे आणि सगळ्यांच्या बरोबर आहेत, आणि तेव्हा सगळे मित्र, वडिलांचे मित्र एकत्र जमलेले असताना इतक्या आनंदाने आणि इतक्या आठवणी रमलेल्या असतात आणि म्हणतात की आम्ही कसं फसवलं, आम्ही कसं पळून गेलो होतो, आम्ही काय काय केलं, असं जे फुशारकिनी सांगत असतात ते मुलं ऐकत असतात. आणि जेव्हा ते मुलं करायची वेळ येते, मुलांकडनं होते, तेव्हा मात्र त्यांना इकडचं इकडे गेलेलं सुद्धा चालत नाही. मग ह्यासाठी वडिलांनी काय करायला पाहिजे, तर वडिलांनी त्या जागी जाऊन ते स्वीकारायला पाहिजे. मी त्या वयाचा असेल तर मी हे केलेलं होतं, मग यांनी करायला काय हरकत आहे. फक्त एक दुरून त्याच्याकडे बघितलं पाहिजे की त्याला चुकत नाही ना, त्याला कुठे हार्मफुल काही होत नाही ना, एवढं बघणं गरजेचं आहे. कारण ते प्रोटेक्शन देणं हे वडील म्हणून अत्यंत गरजेचं आहे. पण म्हणून तो सारखं काय करतो आणि काय नाही याच्यामध्ये ढवळाढवळ केलेली मुलांना आवडत नाही. मित्र काय गप्पा मारतायत कान देऊन ऐकतात. कितीतरी घरामध्ये आपण बघतो, मित्र येतात, हॉलमध्ये बसतात, मित्रांच्या गप्पा चालतात, वडिलांचे कान मात्र बाहेर असतात. काय रे, त्याच्या तोंडून शिवी आली, त्याच्या तोंडून हे झालं, असं सगळं बोलतात. अरे पण तुम्ही पण तेच करत होतात, हे विसरून कसं चालेल. आणि ते प्रत्येकाला अनुभवानी पुढे मोठं व्हायचं असतं. मुलांचा हाच प्रश्न असतो की आम्हाला मोठं व्हायचंय पण आमच्या स्वानुभवानी व्हायचंय. कुठलंही रोप हे बीज पेरल्यानंतर मग त्याला फुटवा येतो, मग त्याला खोड येतं, अशाच पद्धतीने पुढे जातं. मोठं झालेला वृक्ष डायरेक्ट छोट्या वृक्षाला एवढा मोठा करू शकत नाही. त्या मुलाला सुद्धा त्याच स्थितीतनं जावं लागतं. फक्त वडिलांनी त्याला त्याच्याकडे बघणं, आनंदाने बघणं हे खूप गरजेचं असतं. मुलांनी पण हे खूप गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की वडिलांना अनुभव जास्त आहे. थोडासा आपण त्यांना एक वयानुसार मान दिला, बाबा हे काय म्हणताय, कसं करायचं का, तुम्हाला चालेल का, तुम्ही काय म्हणताय, तुमचा याच्यावर विचार काय,
बघा तर हा प्रश्न विचारून वडिलांना, आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते वडिलांना, म्हणजे वडिलांनी सांगितलेला सल्ला जर योग्य वाटला तर तो, किंवा तुमच्या आधुनिक काळानुसार जे योग्य वाटेल ते करा, पण पहिल्यांदा विचारा. ते विचारल्याने वडील सुखावतात. अहो, ज्याला त्याला प्रेम द्यायचं म्हणजे कसं असतं, सारखं गोंजारणं हे प्रेम नसतं. त्यांना मान देणं किंवा त्यांच्याबद्दल एक आपला आदर आहे हे व्यक्त करणं हे खूप गरजेचं असतं. मुलांनी जाता येता सांगितलं वडिलांना, वडील आहेत घरामध्ये, मुलं जाता येता एक जस्ट सांगितलं, बाबा मी इकडे जाऊन येतोय हां, की बाबांना आनंद वाटतो, हां माझा मुलगा मला सांगून जातोय. बस ना, काय हवंय त्यांना अजून, हे त्यांची बाजू असते. आणि मुलालाही जाताना तू किती वाजता येतोस, काय होतोस हे विचारतो आपण, विचारायला पाहिजे, नाही असं नाही, पण अलर्ट करायला पाहिजे की बाहेरची स्थिती काय आहे आणि त्यानुसार तू काय काळजी घे, हे सांगणं गरजेचं आहे. पण कधी कधी घरातल्या स्त्रियांना हे दोन्ही सांभाळण्यासाठी मध्ये मध्ये लुडबुड करावी लागते, आणि ती कधी कधी वडिलांना आवडत नाही आणि ते अजून चिडतात. पण पर्याय नसतो, कारण मुलगाही त्या मातेचाच असतो आणि नवराही त्या पत्नीचाच असतो. त्यामुळे त्या दोघांसाठी तिला लुडबुड करावी लागते. ही भूमिका त्या वडिलांनी आणि मुलांनी समजून घेतली पाहिजे की आपल्या दोघांमध्ये जर संवाद असेल तर आपल्या आईला मध्यस्थी करायची गरज भासणार नाही. प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक आईला मध्यस्थी करावी लागते. मग कधी कधी वडिलांकडनं बोलणी खाते, कधी कधी मुलांकडनं, तू त्यांची बाजू घेतेस, हा म्हणतो तू त्यांची बाजू घेतेस, अशा पद्धतीने त्या आईची कोंडी होते. पण ह्या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांमधला संवाद हा खूप गरजेचा आहे. का त्या मुलांनी 8 ते 15 दिवस काय जे झाला होता कालावधी, त्या कालावधीमध्ये फोन केला नसेल? कारण ही व्यक्ती हे रिटायर्ड झालेले आहेत, हे सतत सकाळ दुपार संध्याकाळ त्या मुलाला फोन करत होते आणि व्हिडिओ कॉल करायचे. व्हिडिओ कॉल केल्यामुळे तो मुलाचा गोंधळ व्हायचा, तो कुठे आहे, काय आहे, त्याला आत्ता नाही बोला असं वाटत आहे, त्याला कुठलं तरी आता प्रोजेक्टचं टेन्शन आहे. जे प्रोजेक्ट आजकाल जे मुलं करत आहेत ते मे बी तुम्हाला आत्ताच्या वयाच्या लोकांना नाही सांगता येणार की आम्हाला कसं हवंय तसं हवंय. वडील म्हणतात की आमच्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीने केलं होतं, आजकाल तुमचं कसलं शिक्षण आहे वगैरे वगैरे असं बोललं जातं. रागाच्या भरामध्ये तू काय शिकतोयस, तुला अक्कलच नाही, तुला हेच नाही, अशा गोष्टी बोलल्या जातात. ही भाषा फक्त मुलं बोलू शकत नाहीत, मुलांच्या मनामध्ये ती भाषा नक्की येते. हे अगदी प्रत्येक पालकाने लक्षात ठेवा. मुलाच्या मनामध्ये ती शब्द, ती भाषा नक्की मनामध्ये येते की काय, म्हणजे आता हा शब्द मी इथे बोलणार नाही पण काय माणूस आहे हा, असं वाटायला लागतं त्याला. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला मध्य गाठायचं आहे, तर त्यासाठी दोघांनीही मध्य गाठण्यासाठी एकाने थोडंसं पाऊल पुढे केलं पाहिजे आणि दुसऱ्याने केलं पाहिजे. तो परदेशी आहे, तो मला कळवत नाही, असं पण करतात की तो परदेशी, काही वडिलांचं असंही मी बघितलं की तो परदेशी आहे ना, तर त्याची वेळ आणि आमची वेळ सूट होत नाही, आम्ही फोन केला तर त्याला अडचण होते, मग कशाला, त्याचं त्यांनी करेल तेव्हा ठीक आहे, नाही तर आम्ही कसं फ्रीडम दिलाय, आम्ही मोकळे आहोत, असं पण असतं. तिकडे मुलगा म्हणतो काय हरकत आहे, वडीलच आहेत ना, ते कोण अजून बाहेरच आहेत का, त्यांनी कधी फोन करावा, फोन केला तर मी सांगेन मी बिझी आहे, मी नंतर करेन. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं ती तेढ वाढत जाते आणि अशाच पद्धतीने त्या बापलेकांमध्ये तेढ वाढत गेली. दोनदा वडिलांनी फोन केला आणि मुलांनी सांगितलं की आजकालच्या तरुण पद्धतीने, तरुण आणि वयानुसार त्यांनी फटका म्हटलं, बाबा थांबा हो जरा, मी आत्ता नाही फोनवर बोलू शकत आहे, आपण नंतर बोलूया. हा त्याचा टोन होता. बाबांना इथे इन्सल्टेबल वाटलं की काय आहे माझ्याशी असं बोलला, आणि त्या ह्याच्यामध्ये वडिलांनी फोन नाही केला. मुलगा पण म्हणाला की त्यांना करायला काय हरकत होती, मी इतका बिझी होतो, ते घरी होते. अशा ह्याच्यामध्ये 15 दिवस गेले आणि वडील हा प्रसंग, हा टेन्शन घेऊन ज्योतिषाकडे आले की ह्या पुढे माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये ही तेढ वाढत जाणार आहे का. तसं काही होणार नव्हतं, कारण दोघांच्याही मनामध्ये प्रचंड प्रेम होतं. फक्त काही काळापुरेसं समज गैरसमज, आपला शब्दांमधला टोन, शब्दांमधली चढ उतार, शब्द कुठे कसे वापरायचे, ह्यामुळे झालेला हा गोंधळ, ह्यामुळे हा सगळा प्रसंग माझ्यासमोर येऊन थांबला. दोघांशी बोलले, दोघांनाही असं म्हटलं की बघा, तुम्हाला एकमेकांबद्दल आतून तर प्रेम आहे, मग प्रेम आहे तर तुम्ही त्यांना विचारून बघा, एक मेसेज करा ना.
आपण जरा बोलायचं का? तुम्हाला असं डायरेक्ट फोन करायला असं ऑकवर्ड वाटतंय ना, दोघांचे इगो मध्ये येत आहेत ना, तर मेसेज तर करून बघा की आपण बोलायचं का. निदान एक मेसेज आला ना तरी दुसरा विचार करायला लागतो, बोलायला काही हरकत नाही आहे. ह्या मेसेजचा खूप फायदा होतो. सुदैवाने आजकाल आपल्याला व्हॉट्सअप आणि हे, पूर्वीच्या काळी 25-30 वर्षापूर्वी ट्रंक कॉल बुक करायला लागायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आजकाल तसं नाही आहे. आज तुम्ही मेसेज करू शकता, 2 मिनिटांनी तुम्ही लाईव्ह म्हणजे व्हिडिओ कॉलही करू शकता, एकमेकांची आसवं, एकमेकांचे आनंदाचे चेहरे बघू शकता. पण तो पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि वयोमानानुसार वडिलांच्या भाषेमध्ये, शब्दामध्ये, अनुभवानी, दुःखानी, अनेक अनुभवानी म्हणजे कठोरता आलेली असते आणि ती ऑटोमॅटिकली ती सवयीची अंगवळणी पडते आणि ती शब्दातनं बाहेर व्यक्त होते. मुलांनी पण, मुलंही तरुण आहेत त्यामुळे ते फटकन मित्रासारखे बोलायला जातात, तर ते मित्र आहेत असं समजून, अरे तो माझ्याशी मित्रासारखा बोलतोय, यात आनंद मानून ही गोष्ट सोडून दिली गेली पाहिजे. त्यांनी माझ्याशी असं बोललं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, ह्या चौकटीत न अडकता आपला हा संवाद वाढला पाहिजे. बघा, तुमच्या घरात असं जर कुठे स्थिती असेल, अगदी बाप लेकाचंच असं नाही आहे, वडील मुलीच्या मध्ये पण असं नातं असू शकतो, आई मुलामध्ये असू शकतं, आई मुलीमध्ये असू शकतं, ह्या आणि प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार स्त्री आणि पुरुषाप्रमाणे त्यांचे विषय वेगळे वेगळे असतात. त्यानुसार आपण पुढाकार घेऊन हे जायला काही हरकत नाही आहे. आणि ते झाल्यामुळे तुमचं कुटुंब एकत्र राहील, विभक्तीकडे जाणार नाही. तुझं तू बघ ही भाषा वडिलांनी कधीही बोलायची नाही, कधीही नाही. घराबाहेर चालता हो ही शब्द कधीही बोलायचे नाही. कितीही राग आला तरी हा शब्द बोलायचा नाही. आज हेच वाक्य जेव्हा आपल्याला कोणी बोलेल तर ते आपला किती जिव्हारी लागेल ह्याचा आधी विचार करायचा आणि मग ठरवायचं की आपल्या मुलाला बोलायचं की नाही. आपल्या पोटचा मुलगा आहे, त्याला जर अशा शब्दात आपण जर बोलत असू तर त्याच्यामध्ये आपल्याबद्दल फक्त द्वेष निर्माण होईल आणि तो द्वेष निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रथमतः, कारण वयाने, विचाराने प्रौढ असलेल्या वडिलांनीच करायचं आहे आणि त्याच्यातनं हळूहळू मुलाला शिकवायचं आहे असं मला वाटतं. बघा, ह्याचा काही तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही उपयोग होतोय का? तुम्हाला हे विचार जर पटले तर अनेकांना ते शेअर करा. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये असे प्रसंग आज असतील किंवा नसतील, पुढे येऊ घातले असतील तर येऊ नयेत, म्हणून आपण ही काळजी घेऊयात आणि पुढच्या एखाद्या नवीन परत विषयावर लाईव्ह येऊयात आणि भेटूयात. तुम्हाला जर हे आवडलं तर भरपूर पद्धतीने, भरपूर वेगवेगळ्या शब्दातनं तुम्ही कमेंट्स लिहा, व्यक्त व्हा. कारण सगळे लोक बघतात, शेअर पण करतात भरपूर, पण व्यक्त होत नाहीत. शब्दातनं व्यक्त व्हा, लिखाणातनं व्यक्त व्हायला एक सुंदर माध्यम मनुष्याला मिळालेलं आहे, प्राण्यांना नाही. त्यामुळे आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. तर जरूर व्यक्त व्हा. पुढच्या आपण एखाद्या नवीन विषयाने पुन्हा भेटूयात. नमस्कार.